देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबाबत ज्यावेळी आक्षेपार्ह विधाने झाली त्यावेळी शरद पवार यांनी त्यांना फोन केले होते का, असा सवाल भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारला. दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोन आला होता. त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य टाळावीत अशी सूचना केली आहे. त्यांच्या सूचनांचं मी पालन करेन असंही आमदार पडळकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आमदार पडळकर आले होते. यावेळी आमदार जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली आहे. याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्या आई संदर्भात आक्षेपार्ह विधान केलं. काही दिवसांपूर्वी AI तंत्रज्ञानाचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. यावेळी पवार यांनी मोदी फडणवीस यांना फोन केले होते का, असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, याबाबत माफी मागण्याचा प्रश्न नाही, योग्य वेळी बोलेन, पण मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोन आला होता अशी वक्तव्य करू नका, अशा पद्धतीची सूचना त्यांनी मला दिली आहे. मी त्या सूचनांचं पालन करेन. फडणवीस यांनी मला ज्या सूचना दिल्या त्या मी पाळणार असल्याचं सांगितलं. कसलाही सुसंस्कृतपणा नसलेला आणि भाजपाने पोचलेल्या वाचाळवीर गोपीचंद पडळकर यांनी अखंड महाराष्ट्रभर मराठा, OBC, धनगर, बंजारा, मुस्लिम, ख्रिश्चन अशा विविध जातींमध्ये विष पेरून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न केलाय. ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तेथील अभियंता, अवधूत वडार कुटुंबियांची निष्पक्ष चौकशीची मागणी आम्ही करताच हे प्रकरण दाबण्यासाठी आणि कुणाला तरी वाचवण्यासाठी त्यांनी जयंत पाटील आणि माझ्यावर अश्लील भाषेत टीका केली. जतची जनता त्यांना खरे रूप ओळखू लागलेली असल्याचा घणाघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रम सावंत यांनी केलाय. यावेळी स्वप्नील शिंदे, रमेश पाटील, सुभाष पाटील, बाबासाहेब कोडक, युवराज निकम, भूपेंद्र कांबळे, वहाब मुल्ला, निलेश बामणे, सिद्धू शिरसाट, JK माळी, शफिक इनामदार, बसवराज बिराजदार, बंटी दुधाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाने गुरुवारी वडर मृत्यू प्रकरणी काढलेल्या निषेध मोर्चात आमदार जयंत पाटील आणि विक्रम सावंत यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी शहरातील संभाजी महाराज चौकातून जत पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला. यावेळी महाविकास आघाडीचे शेकडो पदाधिकारी, जयंत पाटील आणि बापू प्रेमी नागरिक या मोर्चात सहभागी झाले. यावेळी पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणा देत त्यांच्या तातडीने फडणवीस सरकारने राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य सांगलीच्या संस्कृती आणि परंपरेला शोभणारी नाहीत. जिल्ह्यात काही लोकांकडून जी वक्तव्य होत आहेत त्याच्या मागे कोण आहे, बोलणाऱ्या व्यक्तीला फूस मोकळीक कुणी दिली आहे हे पाहायला पाहिजे, असं मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केलं आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे राज्याच्या विकासामध्ये काय योगदान आहे याचं सर्टिफिकेट पडळकरांकडून घेण्याची गरज नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेत खासदार पाटील आले असता माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या विरोधात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पडळकर यांनी केलेलं वक्तव्य सांगलीच्या परंपरेला शोभेल असं नाही. त्यांचा स्वभाव असेल तर समजून घेऊ ते काय बोलतात, त्यांना कुणाची फूस आहे, मोकळी कुणी दिली याच्या मागं जावं लागेल. राज्याला सुसंस्कृत परंपरा आहे. राज्याचं नेतृत्व करणारे स्वतःची प्रतिमा स्वच्छ दाखवत असतील आणि त्यांच्या भोवतालची जवळची समजणारी माणसं अशी भाषा करत असतील तर त्यांचा खरा चेहरा समोर येतो. ते म्हणाले, वसंतदादा आणि राजाराम बापू पाटील यांच्यातील वाद हा राजकीय आणि वैचारिक होता. या जिल्ह्याने तो संघर्ष पाहिलाय. दादा आणि बापूंची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. राजकारणात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद असतो. जयंत पाटील यांच्या वागण्याची पद्धत आम्हाला आवडत नसेल, त्यामुळे वैचारिक वाद होत असतो. दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे राज्याच्या विकासात काय योगदान हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. कुणी काय बोलत असेल तर त्यांचा बालिशपणा आहे. दादांच्या योगदानाबाबत पडळकरांच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याची टीकाही खासदार पाटील यांनी केली आहे. बदलत्या परिस्थितीत नवनवीन तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. AI सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवा. कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन त्यांना करा. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती होऊन जिल्ह्याचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्हा बँक आणि स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठान यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्काराचं वितरण त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, अजितराव घोरपडे, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब होनमोरे, वैभव शिंदे, कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ आदी जण उपस्थित होते. या प्रसंगी आदर्श विकास सोसायटी पुरस्कार बावची, सावळवाडी, वसगडे सोसायटीस अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला. तर आदर्श विकास सोसायटी सचिव पुरस्कार समडोळी सोसायटीचे रसूल नदाब, बावची सोसायटीचे विजयी वाजे,
वसगडे सोसायटीचे संतोष पाटील यांना देण्यात आला, तर आदर्श नागरिक सहकारी पतसंस्था पुरस्कार वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी पतसंस्थेला देण्यात आला. जयंत पाटील म्हणाले, गेल्या 5 वर्षात बँकेची चांगली प्रगती झाली आहे. बँकेत मनमानी आणि राजकारणाचा अड्डा करण्यापेक्षा नियोजनबद्ध काम झाल्यामुळे ठेवी आणि कर्जामध्ये वाढ झाली आहे. बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी मागे न उचापती केल्यामुळे हे शक्य झाले. गेल्या 10 वर्षात सहकार चळवळ बदलत आहे. प्रत्येक व्यवसायाला पर्याय उपलब्ध होत आहेत. जेवढे सहकारी साखर कारखाने आहेत तेवढेच आता खाजगी कारखाने तयार होत आहेत. मात्र नागरी बँका, सेवा सोसायटी या ठिकाणी ही चळवळ कायम राहील असंही त्यांनी सांगितलं. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने संतप्त झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केलं. पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली. स्टेशन चौकातील राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी देवराज पाटील म्हणाले, लोकनेते राजाराम बापू पाटील यांचा एकेरी उल्लेख आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर केलेली टीका नीच प्रवृत्ती आहे. ज्या भागाचे ते प्रतिनिधित्व करतात त्यांच्या भागातच या दैवताच्या फोटोचं पूजन केलं जातं. आमचे भाजपला आव्हान आहे की त्यांनी या भाजपच्या आमदाराला आवरावं. संजय बजाज म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर हे आमदार जयंत पाटील यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्यावरील टीकेने कहर केला. आमदार पडळकर यांना मुख्यमंत्री RSSचा पाठिंबा आहे का? भाजपला हे मान्य असेल तर तसे सांगा, अन्यथा तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुष्मिता जाधव म्हणाल्या, जिल्ह्यातील तमाम मोकाट कुत्र्यांना भाजपने आवरावं, अन्यथा आम्ही त्यांना धडा शिकवू. हे थांबलं गेलं नाही तर त्यांच्या घरावर चालून जाऊ. तोंड आवरा, अन्यथा आम्ही तुम्हाला आवरू असा इशारा त्यांनी दिलाय. महापालिकेच्या अनेक विभागात ठाण मांडून बसलेले आणि पदोन्नती झालेल्या 475 कर्मचाऱ्यांच्या बदल्या आयुक्त सत्यम गांधी यांनी केल्या आहेत. या बदल्यांबाबतचे आदेश देण्यात आलेत. यामध्ये 307 पदोन्नतीचे तर 168 कर्मचारी हे गेल्या 5 ते 25 वर्षाहून अधिक काळ महापालिकेच्या एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली गेली नव्हती. त्यामुळे महापालिकेचा आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर प्रथम अधिकारी कर्मचाऱ्यांना तातडीने पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निलेश देशमुख, उपायुक्त अश्विनी पाटील यांनी पदोन्नती आणि बदल्यांबाबत निर्णय घेतला. 370 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्या नेमणुका आता दिल्या गेल्या आहेत. पण गेल्या 25 ते 30 वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांचे टेबल आता हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा 168 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये 25 ते 30 वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेले 15 कर्मचारी, 20 ते 25 वर्ष कालावधीतील 6, तर 10 ते 20 वर्ष कालावधीतील 22 आणि 5 ते 10 वर्ष कालावधीतील 65, तर 5 वर्ष कालावधीतील 60 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या कर्मचाऱ्यांच्या सांगली, मिरज, कुपवाड विभाग बदलून बदल्या केल्या आहेत. यांची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश देखील आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलेत. 475 कर्मचाऱ्यांच्या बदल्या एकाच वेळी झाल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने गोपीचंद पडळकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तीव्र शब्दात जाहीर निषेध करून टीका केली आहे. पडळकर यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा घरातून बाहेर पडू देणार नाही असा इशारा दिलाय. निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, महिला अध्यक्षा सुनीता देशमाने, शहराध्यक्ष शहाजी पाटील, बँकेचे माजी अध्यक्ष शामराव पाटील, अध्यक्ष विजयराव यादव यांच्यासह विविध संस्थांचे संचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जयंत पाटील, लोकनेते राजाराम बापू पाटील आणि कुसुमताई पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खरपूस समाचार घेतलाय. विजयराव पाटील म्हणाले, पडळकर यांची लायकी नसताना टीका करत आहेत. मुख्यमंत्री यांनी असल्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालावा. राजकारणात असली नीच परिस्थिती आहे. वाळवा तालुका पेटून उठल्यावर प्रशासनास आवरता येणार नाही. आमदार जयंतराव पाटील यांच्यावर टीका करून प्रशासनाचं लक्ष विचलित करण्याचं काम केलं जाते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आमदार पडळकर यांचा राजीनामा घ्यावा. जयंत पाटील म्हणाले, अवधूत वडर आत्महत्या मुद्द्याला बगल देण्यासाठी आमदार पाटील यांच्या कुटुंबावर टीका केली जाते. याला हा कुत्रा जबाबदार आहे. आमदार पाटील यांचे राजकारणात तुझ्या वयापेक्षा अधिक काम केले. आता राजकारणात येऊन लायकी नसताना जयंत पाटील यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही. वाळवा तालुक्यातील महिला यांची वाट लावल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. जिल्ह्यातील शेतीमालाचा सांगली ब्रँड तयार केला जाईल. फळ महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या फळांना नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. पणन विभागाने उचललेलं महत्त्वाचं पाऊल असून शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
मार्केट यार्डातील वसंतदादा पाटील स्मृती भवनमध्ये पणन मंडळ आणि सांगली बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या फळ महोत्सव उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी काकडे बोलत होते। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले, बाजार समितीचे उपसभापती रावसाहेब पाटील, संचालक संग्राम पाटील, शशिकांत नागे, प्रशांत मजलेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ, कृषी उपसंचालक धनाजी पाटील, पणन अधिकारी ओंकार माने आदी जण उपस्थित होते। जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, आपली सांगली माझा अभिमान हे घोषवाक्य प्रत्येक सांगलीकरांनी मनात ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासात योगदान द्या। सांगली जिल्ह्यात प्रगतिशील प्रयोगशील शेतकरी आहेत। येथील फळ उत्पादन वाढत आहे। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील फळांच्या तोड ही फळे आहेत। जतमधील पेरू, आटपाडी, कवठेमहांकाळमधील ड्रॅगन फ्रूट आता चमकू लागलेत। पूर्वी आजारी असताना खाल्ली जाणारी फळे आता दैनंदिन खाल्ली जातात। त्यामुळे या सेंद्रिय फळांचा आस्वाद सांगलीकरांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेतून सांगली फळ महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव 21 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहणार आहे। कवठेमहांकाळ येथील डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी बनावट आयकर अधिकारी असल्याचे भासवून कोट्यावधीची लूट करून पसार झालेल्यांपैकी 2 जण स्वतःहून पोलिसांना शरण आलेत। याच प्रकरणात अटक असलेल्या तिघांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायमूर्तींनी त्यांना 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली। दरम्यान 7 जणांच्या टोळीतील 5 जण जेलची हवा खात असून अद्याप 2 पसार आहेत। शरणागती पत्करलेल्यांमध्ये अक्षय सुरेश लोहार आणि शकील गौस पटेल यांचा समावेश आहे। बनावट आयकर अधिकाऱ्यांची टोळीने सांगली सोडल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कवठेमहांकाळ पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत अवघ्या 60 तासात तिघांना जेरबंद केलं होतं। दीक्षा राष्ट्रपाल भोसले, पार्थ महेश मोहिते आणि साई दीपक मोहिते अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे होती। टोळीचा सूत्रधार महेश रघुनाथ शिंदे आणि आदित्य मोरे हे दोघे अद्याप पसार आहेत। त्यांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। दरम्यान शुक्रवारी दुपारपर्यंत पसार असणाऱ्या चौघांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली होती। त्यापैकी अक्षय लोहार आणि शकील पटेल हे दोघे शुक्रवारी दुपारी स्वतःहून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाले। दोघांनीही साक्षीदारांसमवेत डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी जाऊन कोट्यावधींची लूट केल्याची कबुली दिली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोघा आरोपींनी कवठेमहांकाळ पोलिसांकडे सुपूर्द केले। गुरुवारी अटक केलेल्या टोळीतील तिघांकडून पोलिसांनी 1,20,00,000चा मुद्देमाल हस्तगत केला। आयुष्मान भारत योजनेअंतर्गत राज्यातील 4,000 रुग्णालयांमध्ये रुग्णांवर 5 लाखांपर्यंत उपचार करण्यात येतात। पिवळ्या आणि केशरी कार्ड धारकांबरोबरच आता पांढरे रेशन कार्ड धारकांनाही या योजनेतून लाभ मिळणार आहे। या योजनेअंतर्गत येणाऱ्या आजारांची संख्या ही 1,356 वरून 2,399 इतकी करण्यात आली आहे। रुग्णालयांच्या उपचार पॅकेजमध्येही वाढ करण्यात आली असून यापुढच्या काळात समाजातील शेवटच्या घटकाला लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आयुष्मान भारत योजना महाराष्ट्राचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली आहे। दरम्यान रुग्णांना तातडीने जवळपासच्या रुग्णालयाचं नाव, आजारांची माहिती, संपर्क क्रमांक उपलब्ध व्हावा यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित ॲप कार्यान्वित करणार असल्याचंही शेटे यांनी यावेळी बोलताना सांगितले। आमदार सुधीर गाडगिळे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रमसिंग कदम आदी यावेळी उपस्थित होते। शेटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहामध्ये आयुष्मान भारत योजनेचा सखोल आढावा घेतला। यानंतर ते बोलताना म्हणाले, आयुष्मान भारत योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं याकडे विशेष लक्ष आहे। यंदा योजनेसाठी 4,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। आतापर्यंत विविध योजनांमधून केवळ 6 महिन्यामध्ये 7 लाख रुग्णांना लाभ मिळाला आहे। जवळपास 2,100 कोटी रुपयांचा निधी यासाठी खर्च करण्यात आला आहे। योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी होत्या, त्या समन्वयाने दूर करण्यात आल्या आहेत। पूर्वी 1.5 लाखांपर्यंत उपचार करण्यात येत होते, आता 5 लाखांपर्यंत मर्यादा वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले।